आपलं शहर आता स्मार्ट होतंय। मग तुम्ही कधी स्मार्ट होताय? स्मार्ट न्यूजचे YouTube चॅनल सबस्क्राइब करा, स्मार्ट बना। नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा। नमस्कार, मी श्वेता अंकले स्मार्ट न्यूजच्या आजच्या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करते। सर्वप्रथम स्मार्ट न्यूजच्या सर्व प्रेक्षकांना नववर्षाच्या खूप खूप शुभेच्छा। आता बातमीपत्राला सुरुवात करूयात हेडलाईन्सनी। नववर्षाच्या प्रारंभी इस्रोची देशाला शानदार भेट, राम मंदिराच्या कळसावर हनुमान ध्वज, तीर्थक्षेत्रांमध्ये मद्यमांस विक्री बंदीची हिंदू जनजागृती समितीची मागणी, नववर्ष प्रारंभ दिनी घात अपघाताच्या घटनांचे गालबोट, तानाजी गल्लीतील विहिरीत आढळला मृतदेह, शहर परिसरात नववर्षाचे जल्लोषी स्वागत, कंगराळी बुद्रुक येथील मराठी शाळा इमारतीसाठी विद्यार्थ्यांचे योगदान, राज्यात 2 जानेवारीपासून पुन्हा कोविड प्रतिबंधक लस, कोडोली संमेलन शामियानाची मूर्तमेढ, महाराष्ट्राच्या सहकार धोरण समितीवर दिनेश ओवळकर यांची निवड। या सगळ्या ऑफर्स मध्ये बेस्ट प्राइस भेटणार याची काय गॅरंटी? सगळेच गायब। म्हणूनच बीएससी देते लोवेस्ट प्राइस गॅरंटी। जर तुम्ही आमच्यापेक्षा कमी किमतीत सेम कपडे बाहेर कुठेही खरेदी केलात तर खरेदी केलेल्या किमतीच्या फरकाच्या दुप्पट रक्कम आमच्याकडून मिळवा। बीएससी द टेक्सटाईल मॉल मधून आताच खरेदी करा तुमची आवडती साडी, लेडीज वेअर, मेन्स वेअर, किड्स वेअर, तेही सर्वात कमी किमतीत। बीएससी द टेक्सटाईल मॉल, तिलकवाडी, बेलगावी। आता पाहूया सविस्तर बातम्या। देशाला अभिमानास्पद ठरावी अशी नव्या वर्षाची दमदार सुरुवात इस्रोने केली आहे। 2023 ला अलविदा करत 2024 चे स्वागत करताना पहिल्याच दिवशी म्हणजेच सूर्य माथ्यावर येण्यापूर्वीच इस्रोने एक्सपोसॅट नावाची अवकाश दुर्बीण 9:30 प्रक्षेपित केली। पृथ्वीपासून सुमारे 650 किलोमीटर उंचीवर एक्सपोसॅट ही 469 किलोग्रॅम वजनाची दुर्बीण यशस्वीपणे प्रक्षेपित केली। यामध्ये 2 वैज्ञानिक उपकरणे आहेत। या उपकरणांच्या माध्यमातून अवकाशातील एक्स-रे म्हणजे क्ष किरणांच्या उगमांचा स्रोतांचा अभ्यास केला जाणार आहे। यामुळे कृष्णविवर तसेच न्यूट्रॉन तारे यांचा सखोल निरीक्षणे केली जाणार आहेत। याबद्दलची नवी माहिती मिळण्यास मदत होणार आहे। या निमित्ताने भारतासह जगभरातील अवकाश संशोधनाला मोठी माहिती मिळण्यास मदत होणार आहे। यानंतर संवाद साधताना देशाला नववर्षाच्या शुभेच्छा देताना 2024 हे वर्ष इस्रोसाठी अनेक मोहिमांसाठी असेल असे अध्यक्ष एस सोमनाथ यांनी स्पष्ट केले। राम मंदिराच्या कळसावर हनुमान ध्वज। झारखंडमधील कारागीर गुलाम जिलानी वय 55 यांनी अयोध्येतील राम मंदिरासाठी 40 फूट लांब आणि 42 फूट रुंद हनुमान ध्वज तयार केला आहे। 22 जानेवारीला अयोध्येतील नवनिर्मित राम मंदिराच्या शिखरावर हा ध्वज फडकावला जाईल। झारखंडच्या हजारीबाग जिल्ह्यातील जिलानी हे 3ऱ्या पिढीतील कारागीर आहेत जे धार्मिक महावीर ध्वज बनवण्यात निष्णात आहेत। जिलानी म्हणाले की 100 कोटी लोकांचे स्वप्न असलेल्या ऐतिहासिक राम मंदिरावर मी शिवलेला ध्वज बसवला जाईल याचा अभिमान आहे। त्यामुळे मंदिराचे सौंदर्य आणखी वाढेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला।
तीर्थक्षेत्रांमध्ये मद्य मांस विक्री बंदीची हिंदू जनजागृती समितीची मागणी। येत्या 22 जानेवारी 2024 अयोध्येमध्ये होणाऱ्या श्रीराम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठापनेच्या पार्श्वभूमीवर अयोध्येत मद्य मांस यावर 100% बंदी आणावी अशी मागणी हिंदू जनजागृती समितीने उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री माननीय योगीजी यांच्याकडे केली होती। यासाठी अनेक ठिकाणी हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी एकत्र येऊन आंदोलनेही केली। याची तत्परतेने दखल घेत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री माननीय योगी आदित्यनाथजी यांनी अयोध्येच्या 84 कोसी परिक्रमा यात्रेच्या क्षेत्रात दारूवर बंदी आणण्याचा निर्णय घेतला आहे। या स्तुत्य निर्णयाचे हिंदू जनजागृती समितीने स्वागत केले आहे। याचप्रमाणे सर्व धार्मिक क्षेत्रांचे पावित्र्य जपण्यासाठी अयोध्येप्रमाणे काशी, मथुरा आणि अन्य सर्व तीर्थक्षेत्रांच्या परिसरात मद्य मांस यावर 100% बंदी आणण्यात यावी अशी मागणी हिंदू जनजागृती समितीने माननीय योगी आदित्यनाथ यांच्याकडे केली आहे। नमस्कार। 22 जानेवारी 2024ला अयोध्येमध्ये प्रभू श्रीराम यांचं आगमन होणार आहे। देशभरातील आणि विश्वभरातील सगळ्या सनातनी हिंदूंमध्ये मोठा उत्साह आहे। याच धर्तीवरती हिंदू जनजागृती समिती आणि अन्य हिंदुत्ववादी संघटना यांनी मिळून आदरणीय मुख्यमंत्री योगी आदित्यनाथजी यांच्याकडे अयोध्येमध्ये मद्य आणि मांस विक्री याच्यावरती प्रतिबंध यावा अशी मागणी केली होती आणि सरकारने त्वरित संज्ञान घेऊन त्या ठिकाणी अयोध्येमध्ये जी 84 कोसी परिक्रमा यात्रा क्षेत्र आहे त्या ठिकाणी 100% मद्य विक्रीवरती प्रतिबंध आणण्याचा आदेश दिलेला आहे। सरकारने जो हा निर्णय घेतला त्याबद्दल योगी आदित्यनाथजीचा आणि त्यांच्या सरकारचा हिंदू जनजागृती समितीतर्फे आणि सर्व हिंदुत्ववादी संघटनांतर्फे आम्ही त्यांचे आभार व्यक्त करतो आणि त्यांचे अभिनंदन देखील करतो की त्यांनी त्वरित हा निर्णय घेतला। त्याच सोबत त्यांना मी आवाहन देखील करू इच्छितो की आपली जे अन्य तीर्थक्षेत्र आहेत जसे काशी आहे, मथुरा आहे, त्या ठिकाणी देखील अशा प्रकारची मागणी आहे की त्या ठिकाणी देखील मद्य आणि मांस विक्री याच्यावरती प्रतिबंध आणण्यात यावा। त्याच सोबत महाराष्ट्रातले जे राजकारणी आहेत, महाराष्ट्रातले जे मुख्यमंत्री आहेत त्यांना देखील अनेक वर्षांपासून पंढरपूरमध्ये, तुळजापूरमध्ये आणि अन्य जे तीर्थक्षेत्र आहेत त्या ठिकाणी मद्य आणि मांस विक्रीचा वरती प्रतिबंध आणण्यात यावा अशी मागणी सर्व हिंदुत्ववादी संघटनांनी केलेली आहे, वारकऱ्यांनी केलेली आहे। तर तोही निर्णय लवकरच यावा अशी आशा महाराष्ट्रात देखील आहे। नववर्ष प्रारंभ दिनी घात अपघाताच्या घटनांचे गालबोट। नववर्षाच्या पहिल्याच दिवशी शहरात घडलेल्या घात अपघाताच्या घटनांमुळे नववर्ष प्रारंभाला गालबोट लागले आहे। कॉलेज रोडवर झालेल्या भीषण अपघातात एक युवक जागीच ठार झाला तर दुसरा किरकोळ जखमी झाला। कॉलेज रोडवर सरदार हायस्कूलच्या समोर सोमवारी पहाटे भरधाव मोटरसायकलवरील चालकाचे नियंत्रण सुटून दुचाकी दुभाजकाला धडकून भीषण अपघात झाला। या अपघातात पंकज नामक युवक रस्त्यावर उडून पडला, त्यामुळे त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन अतिरक्तस्रावाने त्याचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांकडून मिळाली आहे। मृतक पंकज 24 वर्षांचा असून तो मच्छेगावचा रहिवासी असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे। अपघातस्थळी रस्त्यावर रक्त सांडून भयानक दृश्य निर्माण झाले होते। अपघाताची माहिती मिळताच खडेबाजार आणि वाहतूक दक्षिण पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली। तानाजी गल्लीतील विहिरीत आढळला मृतदेह। बेळगावात नवीन वर्षाच्या पहिल्या दिनी तानाजी गल्ली कॉर्नर रेल्वे फाटकाजवळील शेजारील विहिरीत एक मृतदेह सापडल्याने खळबळ माजली आहे। मिळालेल्या माहितीनुसार तानाजी गल्ली ब्रह्मदेव मंदिराजवळील विहिरीमध्ये मृतदेहाचे पाय तरंगत असल्याचे दिसल्याने खळबळ माजली। हा प्रकार म्हणजे खून आहे की आत्महत्या याबाबत साशंकता आहे। घटनास्थळी मार्केट पोलिसांनी धाव घेतली असून तपास सुरू आहे। त्या विहिरी शेजारी रक्त पडलेले असून रात्री नवीन वर्षाच्या स्वागतानंतर खून करून मृतदेह विहिरीत टाकला आहे की काय याचा पोलीस अधिक तपास करत आहेत। शहर परिसरात नववर्षाचे जल्लोषी स्वागत। सरत्या वर्षाला निरोप देताना नवी दिशा, नवी आशा, नवीन संकल्पासह बेळगावकरांनी नव्या वर्षाचे रविवारी मध्यरात्री जल्लोषात स्वागत केले। शहरवासियांनी नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला सहकुटुंब विविध कार्यक्रमांचा आनंद लुटला। शहरात मध्यरात्री ओल्ड मॅनचे दहन करून नववर्षाच्या शुभेच्छा देण्यात आल्या। नववर्षानिमित्त शहरातील मांसाहार दुकानातही दिवसभर गर्दी पाहायला मिळाली। नववर्षाच्या स्वागतासाठी हॉटेल्स, रिसॉर्ट, धाबा या ठिकाणी गर्दी होती। तसेच एवढंच नाही तर अगदी शेतात सुद्धा तरुणाईंनी पार्टी केल्या।
मध्यरात्री 12ला जल्लोषी आतिषबाजी करत स्वागत सोहळा साजरा झाला। नृत्याच्या तालावर ठेका धरत नववर्ष शुभेच्छांचा एकमेकांवर वर्षाव करण्यात आला। 2023 मधील अखेरच्या दिवशी सूर्यास्ताच्या साक्षीने गेल्या वर्षभरातील आठवणी मागे सारत बेळगावकरांनी नवीन वर्षाचे संकल्प केले। तत्पूर्वी सकाळपासूनच शहरात सर्वत्र रविवारी 31 डिसेंबरचा फीवर पाहायला मिळाला। इमारती सोसायटींमध्ये देखील या निमित्ताने विविध सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल पाहायला मिळाली। रात्री उशिरापर्यंत हॉटेलमध्ये गर्दी होती। तरुणाई संगीतावर थिरकली। सरत्या वर्षात कोणताही गैरप्रकार घडू नये यासाठी चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता। कंगराळी बुद्रुक येथील मराठी शाळा इमारतीसाठी विद्यार्थ्यांचे योगदान। माझी शाळा माझे कर्तव्य ह्या घोषवाक्यातून प्रेरणा घेत कंगराळी बुद्रुक येथील सरकारी उच्च प्राथमिक मराठी शाळेची नवीन सुसज्ज अशी इमारत बांधण्याकरिता माजी विद्यार्थ्यांनी आर्थिक मदत केली। कंगराळी बुद्रुक गावातील माजी विद्यार्थी संघटनेच्या वतीने शाळेच्या नूतनीकरणाचे काम हाती घेतले। अनेक दानी लोकांनी सढळ हस्ते मदत केली आहे। आतापर्यंत शाळेची इमारत 50% पूर्ण झाली आहे। उरलेले काम पूर्ण करण्याकरिता अनेक माजी विद्यार्थी शाळेकरता आर्थिक मदत करत आहेत। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राजू कुमार, संतोष कडोलकर, नितीश पवार, अमोल कोणेरी, वकील सुधीर चव्हाण, ग्रामपंचायत सदस्य यल्लूजीराव पाटील, दत्ता पाटील, दादासाहेब बदरगडे, राजू मनोळकर हे उपस्थित होते। यांच्या हस्ते दीपप्रज्वलन तसेच सरस्वती मातेच्या फोटोचे पूजन करून कार्यक्रमाला चालना देण्यात आली। राज्यात 2 जानेवारीपासून पुन्हा कोविड प्रतिबंधक लस। राज्यात कोविडचे JN1 उत्परिवर्तन वाढत असून कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर राज्यात पुन्हा लसीकरण मोहीम राबवण्यात येत आहे। सरकार 2 जानेवारीपासून राज्यात कॉर्बेवॅक्स लस देणार असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे। केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनांनुसार ही लस देण्यास सरकार तयार आहे। राज्यात कोविड संसर्गामुळे मृत्यू होत आहेत। सध्या राज्यातील 1.5 कोटीहून अधिक लोक प्रतिबंधात्मक लस घेण्यास पात्र आहेत। आरोग्य विभागाची विनंती, आतापर्यंत राज्यातील 1.5 कोटींहून अधिक लोकांना 3ऱ्या डोसची लस मिळालेली नाही। या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागाने पुन्हा प्रतिबंधात्मक लसीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे। सरकारने प्राथमिक टप्प्यात 30,000 कॉर्बेवॅक्स लस खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे। कडोली संमेलन शामियान्याची मुहूर्तमेढ। येथील नियोजित 39व्या मराठी साहित्य संमेलनाच्या शामियान्याची मुहूर्तमेढ रविवारी दूरदुंडेश्वर विरक्त मठाच्या आवारात रोवण्यात आली। साहित्य संघाचे अध्यक्ष अरुण पाटील अध्यक्षस्थानी होते। यावेळी प्रगतिशील शेतकरी संदीप नाडगौडा आणि विलास पाटील यांच्या हस्ते मुहूर्तमेढ रोपण करण्यात आले। विनायक कटांबळे व डॉक्टर विनोद पाटील यांनी मनोगत व्यक्त केले। त्यानंतर दसरा व दिवाळी काळात साहित्य संघातर्फे घेण्यात आलेल्या गाव मर्यादित रांगोळी स्पर्धेतील विजेत्यांना बक्षीस वितरण करण्यात आले। कार्यक्रमाला ग्रामपंचायत अध्यक्ष सागर पाटील, माजी जिल्हा पंचायत सदस्य विनायक होनगेकर, भरमा गावडे, विनोद भोसले, विलास बामणे आदी उपस्थित होते। बसवंत शहापूरकर यांनी सूत्रसंचालन केले तर रवी होनगेकर यांनी आभार मानले। महाराष्ट्राच्या सहकार धोरण समितीवर दिनेश ओवळकर यांची निवड। महाराष्ट्र सरकारच्या सहकार धोरण समितीमध्ये माजी सनदी अधिकारी तसेच सीमा प्रश्न तज्ञ कमिटीचे सदस्य दिनेश ओवळकर यांची नेमणूक झाली आहे। महाराष्ट्र राज्याचे नवीन सहकार धोरण आखण्यासाठी राज्य शासनाने एका निर्णयाद्वारे शुक्रवारी एका व्यापक समितीची स्थापना केली असून 17 जणांच्या या समितीमध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील सहकाराशी निगडीत 3 अभ्यासकांची वर्णी लागली आहे। यामध्ये सहकार विभागातील सेवानिवृत्त अपर आयुक्त दिनेश ओवळकर यांच्यासह DKTE वस्त्रोद्योग अभियांत्रिकी महाविद्यालयाचे निवृत्त प्राचार्य डॉक्टर CD काने व गोकुळ दूध संघाचे संचालक डॉक्टर चेतन नरके यांचा त्यामध्ये समावेश आहे। बातमीपत्रामध्ये वेळ झाली आहे छोट्याशा विरामाची। तुम्ही पाहत राहा स्मार्ट न्यूज। आपल्या लाडक्या मुलामुलीच्या लग्नाचा प्रश्न सोडवायचा आहे, एखाद्या चांगल्या मार्गदर्शक संस्थेचा शोध घ्यायचा आहे, मग आपला शोध इथेच थांबतो आहे। श्री स्वामी समर्थ वधूवर सूचक केंद्र मॅरेज ब्युरो। आमच्याकडे सर्व जाती धर्माची 40,000हून अधिक स्थळे उपलब्ध। कर्नाटक, महाराष्ट्र आणि गोवा परिसरातील स्थळांची मोठी यादी उपलब्ध। आमचा पत्ता आहे श्री स्वामी समर्थ मॅरेज ब्युरो, शुक्रवार पेठ, टिळकवाडी, हॉटेल नियाजच्या शेजारी। संपर्क 9741436770 किंवा 9741625533। Biggest festive offers by 1 इन सभी ऑफर्स में बेस्ट प्राइस मिलेगी, इसकी क्या गारंटी? सब गायब, इसीलिए BSE देता है लोएस्ट प्राइस गारंटी।
अगर आप हमसे कम दाम में सेम कपड़ा कहीं और से खरीदते हैं तो खरीदी हुई कीमत के फर्क की दुगनी धनराशि हमसे पाइए। BSC द टेक्सटाइल मॉल से खरीदिए अपनी पसंदीदा साड़ी, लेडीज वेयर, मेंस वेयर, किड्स वेयर और यहाँ तक की होम फर्निशिंग भी, और वो भी सबसे कम कीमत में। BSC द टेक्सटाइल मॉल, तिलकवाड़ी, बेलगावी। खुशियों के रंग और त्योहारों की साथ मन में चली आई है अनोखी बरसात। चलो आओ मनाओ ये रंग रलियां, आराधना आई है खुशहाली के साथ, खुशहाली के साथ। शुभ दीपावली के वस्त्र खरीदारी के लिए आराधना, मारुति गली, बेलगाम। खुशियाँ लाए आराधना। विरामानंतर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। पाहूयात पुढची बातमी। जिल्हा पोलीस अधीक्षकांनी रविवारी विना हेल्मेट दुचाकी चालवणारा पोलीस कॉन्स्टेबलला निलंबित केला आहे। बेळगाव शहर आणि जिल्ह्यामध्ये मागील काही महिन्यांपासून विना हेल्मेट दुचाकी चालवणाऱ्या वाहन चालकांच्या विरोधात दंडात्मक कारवाई केली जात होती। मात्र पहिल्यांदा गोकाक ग्रामीण येथील पोलीस ठाण्याचे हेड कॉन्स्टेबल मन्नी केरी यांना विना हेल्मेट दुचाकी चालवल्याबद्दल निलंबित करण्यात आला आहे। याबाबतची माहिती देताना जिल्हा पोलीस अधीक्षक डॉक्टर भीमाशंकर गुळेज यांनी सांगितले की पोलीस कॉन्स्टेबल आणि सहाय्यक पोलिसांना हेल्मेट परिधान करण्याबाबत सूचना देण्यात आल्या होत्या, मात्र त्याचे पालन करण्यात न आल्यामुळे या स्वरूपाची कारवाई हाती घ्यावी लागत असल्याचे त्यांनी सांगितले। श्री नवदुर्गा अय्यप्पा स्वामी मंदिरात 27वी वार्षिक अय्यप्पा स्वामी पूजा। रुक्मिणी नगरातील श्री नवदुर्गा अय्यप्पा स्वामी मंदिरात 27वी वार्षिक अय्यप्पा स्वामी पूजा तसेच महाप्रसाद आयोजित करण्यात आला होता। सुरेंद्र गुरुस्वामी यांच्या नेतृत्वाखाली मंदिराचा 27व्या वार्षिक अय्यप्पा स्वामींची पूजा करण्यात आली। यावेळी मंदिरात अभिषेक, सहस्रनामार्चन, भजन, मंगलारती तसेच महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते। बेळगाव शहर परिसरातील अय्यप्पा स्वामी भक्तांनी याचा लाभ घेतला। यावेळी गुरुस्वामींनी समस्त बेळगावच्या जनतेवर श्री अय्यप्पा स्वामींची कृपा राहावी अशी प्रार्थना केली। या कार्यक्रमाला श्री अय्यप्पा स्वामी भक्तांनी उपस्थित राहून महाप्रसादाचा लाभ घेतला। सामाजिक कार्यकर्त्यांकडून विद्यार्थ्यांना कान टोपीचे वितरण। सध्या थंडीचा कडाका वाढला आहे, त्यामुळे सर्वांना सर्दी आणि ताप अशा विकारांचा सामना करावा लागतो आहे। अशा वेळी सकाळच्या वेळी शाळेमध्ये येणाऱ्या विद्यार्थ्यांना आवश्यक असणाऱ्या कान टोपीचे वितरण सामाजिक कार्यकर्त्यांनी केले। बबन भोबे मित्रमंडळाच्या सहकार्याने हा कार्यक्रम राबवण्यात आला। लक्ष्मण शिंदे व उमेश पाटील यांनी शाळेतील विद्यार्थ्यांना थंडीपासून संरक्षणासाठी कान टोपी वितरण केले। खानापूर प्राथमिक सेवानिवृत्त शिक्षक संघटनेचा वर्धापन दिन। खानापूर तालुका मराठी प्राथमिक सेवानिवृत्त शिक्षण संघटनेचा वर्धापन दिन शनिवार दिनांक 30 डिसेंबर रोजी माजी आमदार कैलासवासी VY चव्हाण सभागृह श्री राजा शिवछत्रपती स्मारक खानापूर येथे संपन्न झाला। DM भोसले गुरुजी यांनी स्वागत केले। उपस्थितांनी निवृत्त शिक्षक संघटनेच्या सभासदांना व पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा दिल्या। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सेवानिवृत्त जिल्हा आदर्श शिक्षक NM पाटील गुरुजी यांनी केले, तर आभार संघटनेचे सचिव अनंत मष्णू पाटील यांनी केले। VS टकेकर यांची गदग येथे जिल्हा अग्निशमन अधिकारीपदी बढती पर बदली। येथील शहर अग्निशामक ठाण्याचे अधिकारी VS टकेकर यांना जिल्हा अग्निशमन अधिकारीपदी बढती मिळाली असून त्यांची गदग येथे पदोन्नतीने बदली झाली आहे। बेळगाव तालुक्यातील कलखांबचे सुपुत्र असलेले टकेकर हे 1991 साली फायरमॅन म्हणून अग्निशमन दलात भरती झाले। 1998 साली बढती मिळून ते हवालदार, 2012 मध्ये सहाय्यक ठाणाधिकारी तर 2016 साली शहर ठाणाधिकारी म्हणून बढती मिळाली। 2016 मध्ये त्यांनी बेळगाव शहर ठाणा अधिकारी पदाचा पदभार स्वीकारला। आता त्यांना गदग जिल्हा अग्निशमन अधिकारी म्हणून बढती मिळाली आहे। जीवन विद्या मिशनच्या वतीने महारक्तदान शिबिर संपन्न।
सद्गुरू श्री वामनराव पै प्रणित जीवन विद्या मिशन ज्ञानसाधना केंद्र बेळगाव यांच्या वतीने सद्गुरू वामनराव पै यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त रविवार दिनांक 31 डिसेंबर 2023 रोजी गंगापुरी महाराज मठ कोरेगल्ली शहापूर या ठिकाणी महारक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी केएलई प्रभाकर कोरे हॉस्पिटलचे डॉक्टर माधव प्रभू तसेच रक्त विभागाचे डॉक्टर उपस्थित होते। त्याचबरोबर कोरेगल्ली पंचमंडळातील सर्व पंचमंडळ, जीवन विद्या मिशन संस्थेचे पदाधिकारी, प्रबोधक, प्रवचनकार व नामधारक मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी डॉक्टर माधव प्रभू यांनी रक्तदानाचे महत्त्व यावर मार्गदर्शन केले। ॲडव्होकेट राजू बागेवाडी यांचा नवहिंद तर्फे सत्कार। बेळगाव जिल्हा नोटरी संघटनेचे नूतन अध्यक्ष ॲडव्होकेट राजू बागेवाडी यांच्या अध्यक्षपदी निवडीसाठी नवहिंद कोऑपरेटिव्ह सोसायटीतर्फे सत्कार करण्यात आला। नवहिंद सोसायटीचे अध्यक्ष प्रकाश अष्टेकर यांनी त्यांच्या सामाजिक व शैक्षणिक कार्याचा आढावा घेऊन त्यांना शुभेच्छा दिल्या। उपाध्यक्ष अनिल हुंदरे यांनी उपस्थितांचे स्वागत केले। याप्रसंगी नवहिंद क्रीडा केंद्राचे अध्यक्ष शिवाजी सायनेकर, संचालक उदय जाधव, सीबी पाटील, संभाजी कनबरकर आदी उपस्थित होते। हरित बेळगावसाठी ग्रीन सेव्हियर्सचे कार्य। ग्रीन सेव्हियर्सने आतापर्यंत 399 रविवार हरित बेळगावसाठी काम केले आहे। 7 जानेवारीला 400 रविवार पूर्ण होणार आहेत। 2024 या वर्षात शहर आणि आजूबाजूला 1 लाख झाडे लावण्याची आणि किमान 200 जागृती सत्रे आयोजित करण्याची योजना आखण्यात आली आहे। बेळगाव शहर हरित करण्यासाठी ग्रीन सेव्हियर्सचे प्रयत्न सुरू आहेत। ग्रीन सेव्हियर्स टीमने 2016 पासून आतापर्यंत 60,000 झाडे लावली आणि त्यांची देखभाल केली आहे। 2023 या वर्षात बेळगावमधील शाळा, महाविद्यालये, बँका, सामाजिक संस्था आणि इतर ठिकाणी 100 जनजागृती सत्रे आयोजित केली आहेत। बसवराज एएम यांनी पुन्हा घेतली सूत्रे। महिला आणि बालकल्याण खात्यात गैरव्यवहार केल्याच्या आरोपावरून निलंबित असलेले जिल्हा महिला आणि बालकल्याण खात्याचे उपसंचालक बसवराज एएम यांनी पुन्हा एकदा खात्याची सूत्रे आपल्याकडे घेतली आहेत। कर्नाटक प्रशासकीय लवादाकडून त्यांनी आपल्या निलंबनावर स्थगिती मिळवली आहे। शनिवारी बसवराज यांनी केएटीने दिलेल्या आदेशाची प्रत कार्यालयात हजर करून प्रभारी उपसंचालक रेवती होसमठ यांच्याकडून पदभार स्वीकारला। यापूर्वी जिल्हा उपसंचालक असताना महिला आणि बालकल्याण खात्यातील कर्मचाऱ्यांनी त्यांच्यावर गैरव्यवहाराचा आरोप केल्याने बसवराज यांची अन्यत्र बदली करण्यात आली होती। हळदी दिवशी पैशाची मागणी केल्याप्रकरणी वरावर गुन्हा दाखल। खानापूर तालुक्यातील एका गावातील मुलीचा विवाह हुबळीतील मुलाशी ठरला होता। त्यानुसार रविवार दिनांक 31 रोजी हा विवाह होता। मात्र हळदी दिवशी शनिवार दिनांक 30 रोजी सायंकाळी वराकडून पैशांची मागणी सुरू झाली। वराला धारेवर धरताच तिथून त्याने पलायन करण्याचा प्रयत्न केला। त्यावेळी लोकांनी वराला ताब्यात घेऊन चांगला चोप देऊन पोलिसांच्या स्वाधीन केले। पोलिसांनी त्याच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे। कानडीकरांच्या विरोधात महाराष्ट्र एकीकरण युवा समितीचे निवेदन। महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्या वतीने बेळगाव पोलीस आयुक्त व बेळगावच्या महापौर यांना निवेदन देण्यात आले। कन्नड संघटना आणि कर्नाटक प्रशासनाने चालवलेल्या कन्नड फलक, बळजबरी मराठी फलकांच्या अपमानाविरोध व 2 भाषिकांमध्ये तेढ निर्माण करणाऱ्यांवर कारवाई करावी, यासाठी प्रथम बेळगाव पोलीस आयुक्तांना खालील आशयांचे निवेदन सादर करण्यात आले। निवेदन स्वीकारत बेळगावची शांतता भंग करणाऱ्यांची गय केली जाणार नाही असे आश्वासन दिले। या निवेदनात म्हटले आहे की मागील काही दिवसांपासून कन्नड संघटनाचे काही गुंड बेळगावातील व्यावसायिकांना कन्नड भाषेत फलक लावण्यासाठी त्यांच्या दुकाने, आस्थापने, हॉटेल आदी ठिकाणी त्रास देऊन 2 भाषिकांमध्ये तेढ निर्माण करत आहेत। त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली। बेळगाव ते पणजी महामार्गासाठी 3 महिन्यांची मुदत। अनमोड मार्गे बेळगाव ते पणजी रस्त्यांचे प्रलंबित असलेले विकास काम कोणत्याही परिस्थितीत येत्या 3 महिन्यात पूर्ण केले जावे असे निर्देश भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने संबंधित कंत्राटदाराला दिले आहेत। सदर निर्देशामुळे खानापूर तालुक्यातील होनहळ क्रॉस इथून कर्नाटक गोवा हद्दीत जवळील अनमोडपर्यंत विस्तारित बेळगाव ते पणजी महामार्गाचे काम संबंधित कंत्राटदारासाठी कोणत्याही परिस्थितीत 3 महिन्यात पूर्ण करणे अनिवार्य आहे। अनमोड मार्गे बेळगाव पणजी राष्ट्रीय महामार्गाचे प्रलंबित असलेले काम कंत्राटदाराने तत्काळ पूर्ण करण्याची गरज भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक भुवनेश्वर कुमार यांनी अधोरेखित केली आहे। मराठा जाट गुर्जर समाजाची 13 जानेवारीला दिल्लीत बैठक। आरक्षण मर्यादा वाढवण्याच्या मागणीसाठी जाट मराठा गुर्जर आरक्षण संयुक्त संघर्ष समितीची शनिवारी दिनांक 13 जानेवारी रोजी दिल्ली येथे बैठक होणार आहे।
मुझफ्फरनगर उत्तर प्रदेश इथे झालेल्या जाट, गुर्जर व मराठा नेत्यांच्या संयुक्त बैठकीत शनिवारी हा निर्णय घेण्यात आला। या बैठकीला अखिल भारतीय जाट महासभेचे महासचिव युद्धवीर सिंग, भारतीय किसान युनियनचे राकेश सिंग टिकेत, अखिल भारतीय मराठा महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष दिलीपदादा जगताप उपस्थित होते। लोकसभेसाठी शुक्रिया मोदी भाईजान मोहीम 2024 मध्ये होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुका लक्षात घेऊन उत्तर प्रदेशातील सर्व लोकसभा मतदारसंघात भाजपच्या अल्पसंख्याक विभाग शुक्रिया मोदी भाईजान ही मोहीम पुढील आठवड्यापासून राबवणार आहे। मुस्लिम महिलांना भाजपकडे वळवणे हा या मोहिमेचा मुख्य उद्देश आहे। या मोहिमेसाठी भाजपच्या अल्पसंख्याक विभागाने ना दूर है ना खाई है, मोदी हमारा भाई है यासारख्या घोषणा तयार केल्या आहेत। उत्तर प्रदेशात सध्या सुमारे 1000 मुस्लिम महिलांना भाजपमध्ये दाखल करून घेण्याच्या दृष्टीने हालचाली सुरू आहेत। त्या गोष्टींचा आगामी निवडणुकात फायदा होण्याची भाजपला शक्यता वाटते। प्लास्टिक सर्जरी शिबिरात 82 जणांवर मोफत उपचार। भरतेश एज्युकेशन संस्थेच्या भरतेश होमिओपॅथिक वैद्यकीय महाविद्यालयात व भारतीय जैन संघटनेच्या सहकार्याने नुकत्याच आयोजित 2 दिवसीय मोफत प्लास्टिक सर्जरी शिबिरात 82 रुग्णांवर मोफत उपचार करण्यात आले। या शिबिरात एकूण 82 रुग्णांपैकी 49 रुग्णांवर मोफत शस्त्रक्रिया करण्यात आल्या। 13 ओठ शस्त्रक्रिया, 5 बाह्यकान विकृती शस्त्रक्रिया सहित एकूण 49 रुग्णांवर मोफत शस्त्रक्रिया करण्यात आले। बसवंतकुर्ची येथील भरतेश होमिओपॅथिक महाविद्यालयात आयोजित या शिबिराचे उद्घाटन प्रसिद्ध डॉक्टर देवगौडा यांनी केले। यावेळी भारतीय जैन संघटनेचे सचिव श्रीपाल खेमळापुरे, भरते शिक्षण संस्थेचे सचिव विनोद दोड्डन्नवर, विद्यापीठाच्या व्यवस्थापन मंडळाचे अध्यक्ष डॉक्टर सावित्री दोड्डन्नवर आदी उपस्थित होते। मधुकर नारायण टोनपे यांचे निधन। चिदंबरनगर येथील प्रतिष्ठित नागरिक आणि BSNL मधील सेवानिवृत्त अधिकारी मधुकर नारायण टोनपे वय 84 यांचे दिनांक 28 रोजी हृदयविकाराच्या झटकेने निधन झाले। त्यांच्यावर चिदंबरनगर स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले। ते अत्यंत धार्मिक वृत्तीचे होते। शहरातील अनेक धार्मिक संस्थांशी त्यांचा निकटचा संबंध होता। त्यांच्या पश्चात पत्नी, करता मुलगा, मुलगी असा परिवार आहे। पार्वती नारायण बेळगुंडकर यांचे निधन। नवीन वसाहत हिंडलगा येथील रहिवासी श्रीमती पार्वती नारायण बेळगुंडकर वय 88 यांचे सोमवार दिनांक 1 रोजी सकाळी वृद्धापकाळाने निधन झाले। हिंडलगा येथील किराणा दुकानाचे मालक बळवंत बेळगुंडकर व शंकर बेळगुंडकर यांच्या त्या मातोश्री होत। दक्षिण विभागीय जलतरण व डायव्हिंग स्पर्धेत यश, दिशा मयुरेश युवराज यांची सुवर्णबाजी। नुकत्याच बेंगलोर येथे संपन्न झालेल्या 37व्या साऊथ झोन कर्नाटक, केरळ, तामिळनाडू, आंध्र प्रदेश, तेलंगणा व पॉंडिचेरी जलतरण स्पर्धेत बेळगावच्या आबा व हिंद क्लबच्या जलतरुणपटूंनी अतुलनीय कामगिरी करताना 4 सुवर्ण, 2 रौप्य व 3 कांस्य अशी एकूण 9 पदके संपादन केली। कुमारी दिशा होंडी हिने मुलींच्या ग्रुप 3 मध्ये 4x50 मीटर फ्री स्टाईल रिले तसेच 4x50 मीटर मिडवे रिले मध्ये 2 सुवर्ण पदके संपादन केली। कुमार श्लोक जाधव यांनी मुलांच्या ग्रुप 3 मध्ये 4x50 मीटर मिडले रिले मध्ये 1 रौप्य पदक संपादन केले। हलसूर जलतरण तलावात संपन्न झालेल्या पहिल्या साऊथ झोन डायव्हिंग स्पर्धेत भाग घेताना कुमार मयुरेश जाधव यांनी मुलांच्या ग्रुप 1 मध्ये 1 मीटर स्प्रिंग बोर्ड डायव्हिंग मध्ये 1 सुवर्ण तर 3 मीटर स्प्रिंग बोर्ड डायव्हिंग मध्ये 1 कांस्य पदक संपादन केले। युवराज मोहनगेकर याने मुलांच्या ग्रुप 3 मध्ये 3 मीटर स्प्रिंग बोर्ड डायव्हिंग मध्ये 1 सुवर्ण तर 1 मीटर स्प्रिंग बोर्ड डायव्हिंग मध्ये 1 रौप्य पदक संपादन केले। याच गटामध्ये नील मोहिते याने 1 मीटर स्प्रिंग बोर्ड डायव्हिंग व 3 मीटर स्प्रिंग बोर्ड मध्ये 2 कांस्य पदके संपादन केली। वेदा खानोलकर हिने मुलींच्या गटात 100 मीटर व 50 मीटर बॅक स्ट्रोक मध्ये अनुक्रमे 4था व 5वा क्रमांक मिळवला। वरील सर्व जलतरण व डायव्हिंग पटू हे आबा व हिंद क्लबचे सदस्य असून त्यांना NIS जलतरण प्रशिक्षक श्री विश्वास पवार, शिवराज मोहिते, अमित जाधव, संदीप मोहिते, मारुती घाडी, रणजित पाटील यांचे बहुमोल मार्गदर्शन तर क्लबचे चेअरमन मोहन सप्रे, अध्यक्ष अरविंद संगोळी, शीतल हुलभत्ते, सतीश धनुचे यांचे प्रोत्साहन लाभते। जिल्हा कुस्तीगीर संघटनेच्या अध्यक्षपदी सुधीर बिर्जे। बेळगाव जिल्हा कुस्तीगीर संघटनेच्या अध्यक्षपदी सुधीर बिर्जे, सचिवपदी ज्योतिबा उंद्रे, खजिनदारपदी AG मणतुर्गे यांची एकमताने निवड झाली। संघटनेच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत ही निवड झाली। अध्यक्षस्थानी बाळाराम पाटील होते। सुधीर बिर्जे हे मागील 8 वर्षांपासून जिल्हा कुस्तीगीर संघटनेच्या सचिवपदी कार्यरत आहेत। शालेय व महाविद्यालयीन जीवनात अनेक कुस्तीमध्ये त्यांनी उल्लेखनीय कामगिरी करत मानाचा युनिव्हर्सिटी ब्ल्यू किताब पटकावला होता। बेळगावमधील अनेक मैदानात त्यांनी चमकदार कुस्त्या केल्या होत्या। त्यात
कर्नाटक केसरी विनायक दावणगेरी याला चित करून त्यांनी आपल्या नावाचा डंका वाजवला होता. नूतन सचिव ज्योतिबा उंद्रे हे मच्छे गावातील असून अत्यंत गरीब व कठोर परिस्थितीतून त्यांनी एक उत्तम मल्ल म्हणून नाव मिळवले आहे. त्यांनी अनेक खेडोपाड्यातून कुस्त्या केल्यात. बैठकीला मावळते अध्यक्ष विश्वनाथ पाटील, अप्पय्या अप्पन्नावर, चेतन बुद्धनावर, बाहुबली पाटील, अभिजित पाटील, सुहास पाटील, जिल्हा कुस्तीगीर संघटनेचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते. राष्ट्रीय कराटे स्पर्धेत कृष्णा, माही, ओंकार, शुभश्री विजेते. बेळगाव जिल्हा कराटे असोसिएशन तर्फे शिवबसवनगरमधील केपीटीसीएल सभागृहात आयोजित राष्ट्रीय कराटे स्पर्धेत कृष्णा, माही, ओंकार, शुभश्री चॅम्पियन ऑफ चॅम्पियन ठरले. स्पर्धेत विविध गटात एकूण 1870 कराटेपटूंनी भाग घेतला होता. कृष्णा देवीगाडी व माही कंगराडकर नॅशनल चॅम्पियन ठरले. दोघांनाही प्रत्येकी 10,000 रुपये व पदक देऊन सन्मानित करण्यात आले. जिल्हा चॅम्पियन किताब ओंकार पाटील व शुभश्री मिराशी यांनी पटकावला. दोघांनाही प्रत्येकी 5,000 रुपये व पदक देऊन गौरवण्यात आले. शीतल भोगन्नावर व राघवेंद्र होणगल यांनी कराटेपटूंना बक्षिसे देऊन सन्मानित केले. यावेळी असोसिएशनचे अध्यक्ष गजेंद्र काकतीकर, उपाध्यक्ष रमेश अलगुडेकर, सरचिटणीस जितेंद्र काकतीकर, खजिनदार दीपक काकतीकर, प्रशिक्षक विठ्ठल भोजगार, प्रभाकर किल्लेकर, परशुराम काकती, विजय सुतार, निलेश गुरखा, हरीश सुतार, अक्षय परमोजी, नताशा अष्टेकर, परशुराम नेकनार, विनायक दंडकर, लक्ष्मीकांत आनंदाचे, राजू राजपूत, चंदन जोशी, मल्लिकार्जुन नटगेरी, अमित वेसने, दीपिका भोजगार, मनीष नेसरीकर, प्रमोद एळीगेर, संतोष तेलंग, अश्विनी तेलंग, उषा गौडर आदी उपस्थित होते. म्हैस पळवण्याच्या शर्यतीत पिंटू मर्वे, अमेय चौगुले विजेते. लोहार गल्ली अनगोळ येथील जिनाप्पा वस्ताद तालीम यांच्या वतीने आयोजित मोटारसायकल सोबत म्हैस पळवण्याच्या खुल्या जंगी शर्यतीचे अजिंक्यपद वडगावच्या पिंटू मर्वे यांनी पटकावले, तर लहान गटामध्ये शास्त्रीनगरचा अमय नारायण चौगुले विजेता ठरला. जिनाप्पा वस्ताद तालिमीतर्फे आयोजित मोटारसायकल सोबत म्हैस पळवण्याची जंगी शर्यत काल रविवारी यशस्वीरित्या पार पडली. शर्यतीचा आनंद लुटण्यासाठी शर्यत मार्गाच्या दुतर्फा नागरिकांनी एकच गर्दी केली होती. सदर शर्यत लहान गट व मोठा गट अशा 2 गटांमध्ये घेण्यात आली. शर्यतीतील या दोन्ही गटातील पहिल्या 11 क्रमांकाचे यशस्वी स्पर्धक अनुक्रमे पुढील प्रमाणे आहेत. लहान गट अमय चौगुले, कुशल गावडे, ओंकार मयेकर, श्री काळभैरव प्रसन्न, राहुल कोचेरी, श्री मसनाई प्रसन्न, लक्ष्मण हंगरगेकर, किशोर भातकांडे, श्री कलमेश्वर प्रसन्न, मारुती औशीकर, श्री लामलिंग प्रसन्न. मोठा गट पिंटू मर्वे, श्री रेणुकादेवी प्रसन्न, प्रज्वल ज्योतिबा तवणोजी, शब्दार धानेकर, मोहीन विनायक पवार, श्री बसवन्ना प्रसन्न, निलेश देसूरकर, उमेश कुर्याळकर, अवधूत चव्हाण, श्री कलमेश्वर प्रसन्न. शर्यतीनंतर आयोजित बक्षीस वितरण समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून महापौर शोभा सोमनाचे उपस्थित होत्या. त्यांच्या हस्ते विजेत्यांसह सर्व यशस्वी स्पर्धकांना पारितोषिकांचे वितरण करण्यात आले. शर्यत यशस्वी करण्यासाठी जिनाप्पा वस्ताद तालिमीच्या पदाधिकारी व सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले. आणि याचबरोबर स्मार्ट न्यूजचे आजचे बुलेटिन इथे संपते. धन्यवाद.